विचारांपलीकडे जाण्याच्या प्रक्रियेला आपण विचार विनिमय म्हणत असतो. आणि असेच काही विचार करता करता जन्माला येतात लेखक, साहित्यिक आणि कवी. आणि अशाच कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून या लातूर नगरीमध्ये हा कवींचा महाकुंभमेळा आपल्या या दयानंद महाविद्यालयामध्ये भरलेला आहे. खरं तर एकटा नसतो कवी, रंगून जातो हृदय शब्दांच्या मैफिलीमध्ये. नमस्कार, मी शुभम सुभाष पांगरेकर. मी आज माझी स्वलिखित कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे चेतावनी करुणा योद्ध्यांची. चेतावनी करुणा योद्ध्यांची. कुठला हा करोना कळले नाही कुणा, कुठला हा करोना कळले नाही कुणा, सारे जग होते आनंदी नव्हता केला कुणी गुन्हा. कित्येक गेले निष्पाप जीव हे तुझ्या त्या क्रूर कृत्याने, कित्येक गेले निष्पाप जीव हे तुझ्या त्या क्रूर कृत्याने. घेऊ काळजी आम्ही स्वतःची, निश्चय केला आता मनाने. बंद झाले हसणे खेळणे मनोरंजन हे सारे, बंद झाले हसणे खेळणे मनोरंजन हे सारे. बंद करावे लागले शेवटी त्या मंदिराचेही दार. नाही आला वाचवाया सम्मा कुठल्या मंदिरातला देव, नाही आला वाचवाया सम्मा कुठल्या त्या मंदिरातला देव. हेच आमचे कर्तव्य म्हणून बचावासाठी सरसावले अधिकारी, पोलीस, सफाई कामगार, नर्स आणि डॉक्टर्स एकमेव. सरसावत होती लेखणी माझी, क्रोध होता मना, सरसावत होती लेखणी माझी, क्रोध होता मना. अभिमान वाटतो नकळत मलाही फार्मासिस्ट म्हणून आहे आरोग्य सेवेचा मी एक कणा, आहे आरोग्य सेवेचा एक मी एक कणा. थांबले व्यापार थांबला बाजार जणू एक प्रकारची सजा, थांबले व्यापार थांबला बाजार जणू एक प्रकारची सजा. कष्ट करून दिले आम्हा कडधान्य आणि भाजीपाला ताजा. नाव त्याचे शेतकरी राजा, नाव त्याचे शेतकरी राजा. नाही काढले कधी त्याने रजा, नाही काढले कधी त्याने रजा. संपूर्ण जग बंद होत, कर्मचारी घरी होते, परंतु एकमेव हा राजमाणूस शेतकरी होता. तो जगाचा पोशिंदा म्हणून त्याने सर्वांना आपल्याला अन्नधान्य पुरवठा केलेला आहे. थांबले काम संपला दाम मिळेना गरजू गरिबांना अन्नधान्य, थांबले काम संपला दाम मिळेना गरजू गरिबांना अन्नधान्य. आता उपाशीच मरणार आपण सारे केले होते यांनी मान्य. पण धावून आल्या अनेक संस्था व्यक्तिदानशूर दिल्या भोजनाच्या त्या थाळ्या, पण धावून आल्या अनेक संस्था व्यक्तिदानशूर भोजनाच्या त्या थाळ्या. नाही फेडता येणार ऋण त्यांचे शब्दांनी ना वाजवून लाखो टाळ्या, शब्दांनी ना वाजवून लाखो टाळ्या. मरणाच्या भीतीपोटी चालू झाली स्थलांतरित मजुरांची वारी, मरणाच्या भीतीपोटी चालू झाली स्थलांतरित मजुरांची वारी. कुणी अनवाणी पायाने तर कुणी केली सायकल सवारी, कुणी अनवाणी पायाने तर कुणी केली सायकल सवारी. इकडे प्रत्यक्ष जीवनात मदत करून पुन्हा विलन ठरला हिरो. इथे मी अभिनेते सोनू सूदचा उल्लेख केलेला आहे या वाक्यामध्ये, की बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यामधून कोविडच्या काळामध्ये खूप प्रकारे मदत केलेली आहे. इकडे प्रत्यक्ष जीवनात मदत करून पुन्हा विलन ठरला हिरो. श्रेयवादाच्या या लढाईमध्ये मात्र राजकारणी ठरले झिरो, राजकारणी ठरले झिरो. जरी तिजोऱ्या झाल्या कमी अर्थव्यवस्था ढासाळली या देशाची, जरी तिजोऱ्या झाल्या कमी अर्थव्यवस्था ढासाळली या देशाची. नकळत दोन गोड घेऊन तळीराम बोलले नका काळजी करू कशाची, नका काळजी करू कशाची. आणि इकडे नित्यनेमाने नोटा मोजण्यात बँक कर्मचारी गुंतले, आणि इकडे नित्यनेमाने नोटा मोजण्यात बँक कर्मचारी गुंतले. व्यवस्थापक म्हणून त्या रांगा लावण्यात शिक्षकही जुंपले, शिक्षकही जुंपले. युद्ध जरी चालू केलंस तू पण हारणार आम्ही नाही, युद्ध जरी चालू केलंस तू पण हारणार आम्ही नाही. करत आहेत संशोधक तयारी आमचे कळणार नाही तुला काय. लढाई करून तुझ्या सोबत तुला करणार एकदाचा ठार, लढाई करून तुझ्या सोबत तुला करणार एकदाचा ठार. पण लक्षात ठेव येईल जेव्हा लस रूपी शस्त्र तुला करणार जगातून हद्दपार, तुला करणार जगातून हद्दपार. थकली जरी अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था या देशाची, थकली जरी आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था या देशाची. नाही आता भीती वाटणार आम्हाला परत कशाची.
देश आहे हा युवकांचा, पुन्हा घेईल उभारी, नाही कळणार. शेवटी चेतावणी देतो मी तुला, शेवटी चेतावणी देतो मी तुला, बंद कर हे तुझे सारे नखरे, बंद कर हे तुझे सारे नखरे, पुन्हा खुलतील हसरे चेहरे, फुले आणि पशु पाखरे, फुले आणि पशु पाखरे. छाती ठोकपणे सांगू नव्या पिढीला, छाती ठोकपणे सांगू नव्या पिढीला, राहतो आपण भारतात. छाती ठोकपणे सांगू नव्या पिढीला, राहतो आपण भारतात. पुन्हा एकदा घेईल भरारी सोने की चिडिया, या शुभ्र शुभ गगना, या शुभ्र शुभ गगना. धन्यवाद.